जर तुम्हाला किंवा तुमच्या लहान मुलांच्या अंगावर पुरळ येत असेल, ताप खोकला येत असेल, तर मित्रांनो तुम्हाला गोवर आजार झालेला असू शकतो. तर आज आपण गोवर या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल आणि या आजाराला प्रतिबंध करायचा असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून गोवर या आजाराबद्दल तुम्हाला सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. नमस्कार, मी विकास राठोड. घेऊनच भरारी आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर. माझं स्पेशलायझेशन आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि सुपर स्पेशलायझेशन आहे कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक नर्सिंग, म्हणजेच हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचा अभ्यास. मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये लठ्ठपणा कसा कमी करावा किंवा नॉर्मल बॉडी वेट कसं मेंटेन करायचं याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. तर मित्रांनो, आज आपण गोवर या आजाराबद्दल सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. गोवर हा आजार अतिशय संसर्गजन्य आजार आहे. मिजल या व्हायरसचं इन्फेक्शन झाल्यामुळे आपल्याला गोवर आजार होत असतो. हा आजार मुख्यत्वे लहान मुलांमध्ये दिसून येत असतो, परंतु मोठ्या व्यक्तींनाही हा आजार होताना आजकाल दिसून येत आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात गोवर हा आजार होण्यासाठी काय काय कारणीभूत घटक आहेत. जेव्हा मिजल या व्हायरसचं आपल्याला इन्फेक्शन होत असतं तेव्हा आपल्याला गोवर आजार होत असतो. त्याला पॅरामिक्झो व्हायरस असेही म्हणतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला गोवर आजार झालेला असतो तेव्हा त्याच्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये किंवा श्वसन मार्गामध्ये गोवरचे इन्फेक्शियस व्हायरसेस असतात आणि त्याचं इन्फेक्शन जर दुसऱ्या व्यक्तीला झालेलं असेल, हा आजार हवेमार्फत पसरणारा आजार आहे. जर त्या व्यक्तीच्या सानिध्यात एखादी व्यक्ती आली, त्या व्यक्तीला त्या गोवर आजाराचं इन्फेक्शन झाल्यास त्याला आजार होऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात गोवर या आजाराचा प्रसार कसा होतो किंवा या आजाराचं ट्रान्समिशन कसं होत असतं. गोवर हा आजार हवेमार्फत पसरणारा आजार आहे. एकदा गोवर झालेल्या व्यक्तीने शिंकल्यास खोकल्यास त्या व्यक्तीच्या शरीरातून जंतू बाहेर पडत असतात आणि हवेमध्ये बऱ्याच तासांपर्यंत जिवंत राहू शकतात. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात गोवर किंवा मिजल या आजाराचा इन्क्युबेशन पिरियड किती असतो. इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच मिजल व्हायरसेस आपल्या शरीरामध्ये गेल्यापासून वेगवेगळी चिन्ह लक्षणे दिसेपर्यंतचा काळ म्हणजेच इन्क्युबेशन पिरियड. या मिजल किंवा गोवर या आजारामध्ये 10 ते 14 दिवसानंतर आपल्याला वेगवेगळी चिन्ह लक्षणे दिसून येतात. गोवर या आजाराचं इन्फेक्शन झाल्यानंतर सुरुवातीला कुठल्याही प्रकारचे चिन्ह लक्षणे दिसून येत नसतात, परंतु 10 ते 14 दिवसानंतर ताप येणे, खोकला येणे किंवा पूर्ण शरीरावर पुरळ येण्यासारखी लक्षणे दिसून येत असतात. परंतु पुरळ येण्याच्या अगोदर ह्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला इन्फेक्शन होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. आता पण पाहूयात गोवर हा आजार झाल्यावर काय काय चिन्ह लक्षणे दिसून येतात किंवा गोवर हा आजार आपण कसा ओळखायचा. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, ज्या व्यक्तीने मिजल व्हायरसेस इन्फेक्शन होऊन गोवर हा आजार झालेला आहे अशा व्यक्तींना खूप ताप येणे, सर्दी होणे, खोकला येणे किंवा नाक गळणे, डोळे येणे अशा प्रकारची चिन्ह लक्षणे दिसून येतात. गोवर झालेल्या व्यक्तींना सर्वात महत्त्वाचं आहे, पूर्ण अंगावर त्यांना पुरळ येत असते किंवा तोंडाच्या आतल्या बाजूला पांढरे डाग, चट्टे पडणे, त्यांनाच कॉप्लिक स्पॉट असेही म्हणतात. अशा प्रकारची चिन्ह लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना गोवर हा आजार झालेला आहे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि त्यानंतर लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन व्यवस्थित उपचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून या आजाराचं कॉम्प्लिकेशन होण्यापासून आपण वाचू शकतो. तर मित्रांनो, आता पण पाहूयात गोवर आजार झाल्यावर पुरळची सुरुवात कशा प्रकारची होत असते किंवा पुरळ कशा प्रकारे येत असतात. ज्या व्यक्तींना मिजल या व्हायरस इन्फेक्शन होऊन गोवर आजार झालेला असतो अशा व्यक्तींना किंवा लहान मुलांच्या तोंडावरती पुरळ येत असतात. नंतर ते पूर्ण अंगावर किंवा हातापायांवरती पसरतात. त्यामध्ये लालसर असं पाणी भरल्यासारखं आपल्याला दिसून येत असतं आणि हे पुरळ 5 ते 6 दिवसापर्यंत राहतात. तर मित्रांनो, आता पण पाहूयात मिजल किंवा गोवर हा आजार झाल्यावर काय काय तपासण्या करण्याची गरज असते किंवा या आजारामध्ये कसा निदान करतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, ज्या व्यक्तीनं गोवर आजार झालेला आहे त्याची पूर्ण हिस्ट्री घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच हेड टू फूट फिजिकल एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे. कशा प्रकारे पुरळ येत आहे, त्यांना काय काय चिन्ह लक्षणे दिसून येत असतात, अशा प्रकारे या आजाराचं निदान होत असतं किंवा त्यासोबतच काही ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे मिजल्स IgM अँटीबॉडी टेस्ट करणं गरजेचं आहे किंवा त्यासोबतच PCR टेस्ट करणं गरजेचं आहे. पॉलिमरेज चेन रिॲक्शन टेस्ट करणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, आता पण पाहूयात गोवर किंवा मिजल हा आजार झाल्यावर काय काय उपचार करण्याची गरज असते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं, अशा व्यक्तींना रेस्ट देणं गरजेचं आहे. त्यासोबतच प्रॉपर फ्लुइड मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची स्पेसिफिक अँटीव्हायरल ट्रीटमेंट देण्याची गरज नसते. त्यासोबतच गोवर झालेल्या व्यक्तींना सपोर्टिव्ह आणि सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देण्याची गरज असते आणि व्हिटॅमिन ए सप्लिमेंटेशन अतिशय महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे गोवर झालेल्या व्यक्तींना ट्रीटमेंट किंवा उपचार देण्याची गरज असते. तर मित्रांनो, आता पण पाहूयात गोवर या आजाराचं लवकरात लवकर निदान आणि उपचार नाही केले तर काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे एअर इन्फेक्शन, म्हणजे कानाला इन्फेक्शन होऊ शकतं, निमोनिया होऊ शकतो, डायरिया होऊ शकतो आणि आपल्या मेंदूपर्यंत इन्फेक्शन आपल्याला जाऊ शकतो आणि आपला मृत्यूही होऊ शकतो. म्हणून या आजाराचं लवकरात लवकर निदान आणि उपचार अतिशय महत्त्वाचा आहे.
आता पण पाहूयात गोवर या आजाराला आपण प्रतिबंध कसा करू शकतो किंवा या आजाराला आपण कशा प्रकारे टाळू शकतो। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये त्या आजाराविरोधी रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी वाढवणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला MMR नावाचं वॅक्सिनेशन घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। MMR म्हणजेच मिझल्स, मम्स आणि रुबेला। जर आपण मिझल्स, मम्स, रुबेलाचे जर वॅक्सिनेशन घेतलेलं असेल तर आपल्या शरीरामध्ये ते आजारविरोधी रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आपल्याला मिझल्स किंवा गोवर आजार होणार नाही किंवा जर झालेला असेल तर त्याची तीव्रता कमी होऊ शकते। म्हणून MMR वॅक्सिनचे 2 डोसेस अतिशय महत्त्वाचा आहे। त्यासोबतच आपली वैयक्तिक स्वच्छता करणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर आपण व्यवस्थित स्वच्छता करत नसाल तर आपल्याला वेगवेगळे प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतात। म्हणून आपली वैयक्तिक स्वच्छता करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यासोबतच जर एखाद्या व्यक्तीला गोवर किंवा मिझल हा आजार झालेला असेल त्या व्यक्तीच्या सानिध्यात जाऊ नये किंवा त्या व्यक्तीपासून डिस्टन्स मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं आहे। अशा प्रकारे जर आपण स्वतःची आणि आपल्या लहान मुलांची काळजी घेतली तर आपण मिझल किंवा गोवर या आजाराला टाळू शकतो किंवा प्रतिबंध करू शकतो। तर मित्रांनो, आपल्याला मिझल्स किंवा गोवर आजार होऊ नये म्हणून आपल्या भारत सरकारने इम्युनायझेशन शेड्यूल मध्ये किंवा लसीकरण वेळापत्रकामध्ये MMR वॅक्सिनेशन ऍड केलेलं आहे। जर आपले लहान मूल 9 ते 12 महिन्याचा असेल तर पहिला डोस देणं गरजेचं आहे आणि दुसरा डोस 16 ते 24 महिन्याच्या अंतराने देणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये मिझल्स, मम्स आणि रुबेला या आजाराविरोधी रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि त्यांना भविष्यामध्ये मिझल्स किंवा गोवर आजार होणार नाही म्हणून आपण काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर आपण आपल्या लहान मुलांना MMR वॅक्सिनेशन केलेले नसेल तर आपल्या बालरोग तज्ञाचं सजेशन घेऊन आपण लगेचच MMR वॅक्सिनेशन करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या लहान मुलांना भविष्यामध्ये मिझल्स किंवा गोवर आजार होणार नाही म्हणून आपण अशा प्रकारे काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असतं। जर तुम्हाला किंवा तुमच्या लहान मुलांना 2 ते 3 दिवसापेक्षा खूप जास्त ताप येत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, उलटी होत असेल आणि झटके येत असेल, अशा प्रकारचे चिन्ह लक्षण जर आपल्या लहान मुलांना होत असेल किंवा तुम्हाला होत असेल तर लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊन व्यवस्थित उपचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून वेगवेगळे कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो किंवा त्यांचा प्रतिबंध करू शकतो। तर मित्रांनो, गोवर किंवा मिझल हा एक प्रतिबंध करण्यासारखा किंवा प्रिव्हेंटेबल डिसीज आहे। त्यासाठी आपण MMR नावाचं वॅक्सिनेशन करणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर आपण आपल्या लहान मुलांना MMR वॅक्सिनेशन केलेलं नसेल आणि आपलं मूल मोठं झालेलं असेल तर आपल्या बालरोग तज्ञाच्या सल्ल्यानुसार आपण परत त्यांना MMR वॅक्सिनेशन करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये मिझल किंवा गोवर आजार होणार नाही। जर कोणाला गोवर आजार झालेला असेल तर त्या व्यक्तीपासून डिस्टन्स मेंटेन करणं गरजेचं आहे, स्वतःची स्वच्छता करणं गरजेचं आहे। अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपण गोवर या आजारापासून दूर राहू शकतो किंवा आजाराला आपण टाळू शकतो। जर गोवर या आजाराची जर आपल्याला चिन्ह लक्षणे दिसून येत असेल तर लवकरात लवकर निदान उपचार अतिशय महत्त्वाचा आहे, जेणेकरून त्या आजारापासून होणाऱ्या कॉम्प्लिकेशनना आपण टाळू शकतो। तर मित्रांनो, अशा विविध आजारांबद्दल, आरोग्याबद्दल, फिटनेस रिलेटेड, नैसर्गिकरित्या वजन कसं कमी करावं किंवा नॉर्मल बॉडी वेट कसं मेंटेन करावं, कुठल्या आजारामध्ये काय आहार घेणं गरजेचं आहे, स्ट्रेस मॅनेज कसं करावं, लाईफमध्ये फोकस कसं राहावं किंवा जर तुम्हाला आयुष्यामध्ये उंच भरारी घ्यायची असेल, उत्तुंग यश मिळवायचं असेल तर आमच्या घे उंच भरारी या मराठमोळ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।